नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 11 सोडवणार आहोत. व्हॉट फ्रॅक्शन्स डू दी पॉइंट्स ए अँड बी शो ऑन दी नंबर लाईन्स बिलो. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. नंबर लाईनवर ए आणि बी हे दोन पॉईंट्स कोणते नंबर कोणते फ्रॅक्शन्स इंडिकेट करतात ते आपणास काढायचं आहे. तर येथे आपण जर 0 आणि 1 हे 1 युनिट डिस्टन्स आहे. 0 to 1 ह्या 1 युनिट डिस्टन्समध्ये इक्वल पार्ट केलेले आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 0 to 1 मध्ये 6 इक्वल पार्ट केलेले आहेत. त्यापैकी हा पार्ट काय आहे म्हणजे 6 टोटल पार्ट आहेत. त्यापैकी हा पहिला भाग आहे म्हणजे 1/6. मग हा कोणता होईल? हा दुसरा पार्ट होईल म्हणजे दुसरा पार्ट आणि टोटल पार्ट केले आपण 6 म्हणजे 2/6 होईल. हा तिसरा आहे आपला आणि /6 हा कोणता येईल? मग 4/6 होईल. तर मग हा कोणता होईल? 5/6. म्हणजे 0 to 1 मध्ये आपण एकूण किती पार्ट केलेले आहेत? इक्वल साईजचे 6 केलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. त्यापैकी हा पहिला आहे म्हणजे 1/6 म्हणजे टोटल पार्ट 6 त्यापैकी पहिला. टोटल पार्ट 6 त्यापैकी हा 0 पासून दुसरा, हा तिसरा, 0 पासून तिसरा, हा 0 पासून चौथा आणि हा मग येईल 5/6 म्हणजे फ्रॉम 0 5/6. या नंबर काय होईल? मग हा ए पॉईंटने कोणता नंबर इंडिकेट होतोय? 5/6. ओके. आता तसं बी. आता बीचं काय होईल मित्रांनो? आता 6/6 म्हणजे काय होते? 1 म्हणजे हा 1 लिहिलेला आहे आपण इथे. मग हा कितवा पार्ट होईल? 0 पासून. हा 6 झाला 6/6. येथे पण 1 2 3 4 5 6च पार्ट आहेत म्हणजे हा 0 पासून 7वा होईल आणि टोटल एका युनिटमधले आपण 6 पार्ट केलेले आहेत. मग हा कितवा होईल? 8/6 होईल. हा होईल 9/6. तर हा कोणता होईल मग आपला? 10/6. ओके, 10/6 म्हणजे बी पॉईंट 10/6 होईल. आता सेकंडमध्ये आपण आता या नंबर लाईनवर पहा, 0 to 1 हे 1 युनिट डिस्टन्स आहे. यामध्ये किती पार्ट केलेले आहेत? 1 2 3 4 5 पार्ट केलेले आहेत. म्हणजे हा कोणता होईल? पहिला पार्ट आणि टोटल पार्ट केले आपण 5. हा दुसरा होईल आणि 5. मग हा कोणता होईल? 3/5. हा होईल 4/5 आणि हा 5/5. 5/5 म्हणजे काय? 1. मग हा कोणता होईल आपला? 6/5. हा 7th होईल कारण 0 पासून 7th पार्ट दूर आहे तो. हा 1 पार्ट दूर आहे. हा पॉईंट ए पॉईंट किती दूर आहे 0 पासून? 1 2 3 म्हणजे 3 आणि /5 आलं होतं. त्याप्रमाणे हा बी पॉईंट 0 पासून 7th आहे. 7/5 म्हणजे इथे काय येईल आपलं? 7/5. मग हा कोणता होईल? 8/5. 9/5. हा का होईल? 10/5. 10/5 म्हणजे काय? म्हणजे 2च. हे कॅल्क्युलेशन केलं आपण. 10/5 म्हणजे 2च. हे 2 पॉईंट म्हणजे हा पॉईंट आला आपला 7/5. त्याप्रमाणे आता तिसऱ्या नंबर लाईनमध्ये आता येथे पहा, हा 0 आहे आणि हा 1 आहे आणि हा 2 आहे. आता 0 to 1 किती पार्ट केलेले आहेत? आपण पॉईंट मोजू. म्हणजे 0 to 1 मध्ये किती पॉईंट आहेत? 1 2 3 4 5 6. 6 पॉईंट आहेत म्हणजे पार्ट 7 झालेले आहेत. 6 पॉईंट असेल तर पार्ट 7 होतात. म्हणजे आता 7 पार्ट आहेत हे. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 0 to 1 मध्ये 7 इक्वल पार्ट केलेले आहेत आपण 1 युनिटचे. तर आता मग हा कोणता होईल? मग 1/7. हा 0 पासून पहिलाच पॉईंट आहे म्हणजे हा 1/7. हा दुसरा आहे, दुसरा पॉईंट म्हणजे 2/7 होईल. मग हा का होईल? 0 पासून तिसरा आहे आणि आपण टोटल 7 केलेले आहेत आणि हा 4/7 होईल. हा कोणता होईल? 5/7. हा 6/7. हा काय होईल? 7/7. 7/7 म्हणजे काय? 1च. हा होईल मग 8/7. हा 9/7 आणि हा होईल 10/7.
हा 11/7 याप्रमाणे आपणास लिहिता येतील. कोणताही पॉईंट नंबरवरून काढता येईल. या प्रश्नामध्ये मित्रांनो दिलेले फ्रॅक्शन्स आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचे आहेत. त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढू. पहिल्या प्रश्नासाठी एक सेपरेट नंबर लाईन आणि दुसऱ्या प्रश्नासाठी आपण नंतर सेपरेट नंबर लाईन काढणार आहोत. आधी एक नंबर लाईन काढू आपण. सर्व आपले पॉझिटिव्ह नंबर आहेत म्हणून निगेटिव्ह नंबर लाईनवर दाखवायची काही गरज नाही. हा येथे 0 घेऊ आपण, म्हणजे 0च्या या साईडला निगेटिव्ह नंबर येतील. आपणास पॉझिटिव्हच पाहिजेत म्हणून पॉझिटिव्हच घेऊ आपण. समजा हा 1 जवळपास इक्वल डिस्टन्सनं, हा 2 आणि हा 3, +1 +2 आणि +3. आता प्रत्येकाचा डिनोमिनेटर किती येते? 5 5 आणि 5. म्हणजे काय करायचं, 0 to 1 यामध्ये 5 इक्वल पार्ट करायचे. 1 to 2 5 इक्वल पार्ट आणि 2 to 3 म्हणजे इक्वल पार्ट. प्रत्येक युनिटचे काय करायचे, सेम 5 पार्ट करायचे. आता 5 भाग करायचे म्हणजे काय, मध्ये पॉईंट 4 घ्यावं लागतात. 4 पॉईंट घेतले मध्ये, ह्या 0 to 1 मध्ये 4 जर पॉईंट ॲड केले तर 5 पार्ट होतात. समजा 1 एक पॉईंट घेतला तर हे 2 पार्ट होईल. 2 पॉईंट घेतले तर काय होते, 3 पार्ट होतात. त्यामुळे 4 पॉईंट घेतले तर पार्ट 5 होतात. आता झाले 5 पार्ट, 1 2 3 4 आणि 5. त्याप्रमाणे येथे आपणास 4 पॉईंट घ्यावे लागतील. 2 3 आणि 4. जवळपास हे अंदाजे आपण इक्वल डिस्टन्सवर घेतलेले आहेत. आता डिनोमिनेटर 5 आहे म्हणून प्रत्येकाचे आपण 5 पार्ट केलेले आहेत. युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये 5 पार्ट केलेले आहेत. आता आपणास मग हा कोणता होईल, 0 पासून पहिलाच पार्ट आहे, पहिलाच पॉईंट आहे. म्हणजे हा किती होईल, 1/5. कारण टोटल पार्ट आपण 5 केलेले आहेत, त्यापैकी हा पहिलाच आहे पॉईंट, म्हणजे 1/5. हा पॉईंट दुसरा आहे आपला 0 पासून, म्हणजे 2/5. हा कोणता होईल, 3/5. हा होईल आपला 4/5. आणि हा 1 म्हणजे काय, 5/5 म्हणजे 1 होईल. आता आपणास पॉईंट कोणता दाखवायचा आहे, 3/5. म्हणजे आपण हे दाखवलेलं आहे 3/5. म्हणजे हा पॉईंट येईल आपला 3/5. हा पॉईंट आपण नंबर लाईनवर इंडिकेट केलेला आहे 3/5. आता काय दाखवायचा आहे, 6/5. हा 4/5 आहे, म्हणजे हा कोणता आलेला आहे, 5/5 म्हणजे 1. बरोबर आहे, 5/5 म्हणजे 1. आणि आता मग हा कोणता येईल, 6/5. हा येईल आपला 6/5. हा पॉईंट म्हणजे 6/5 इंडिकेट केलेला आहे. आता 2 इंटीजर 3/5 म्हणजे काय, 2 इंटीजर आहेत म्हणजे 2 पूर्ण आहे आपला. आणि त्यानंतर आपले 5 पार्ट करू आपण इथे. 2 3 आणि 4 आणि 5 पार्ट झाले आहेत. 2 नंतर तिसरा पॉईंट, 2 इंटीजर 3/5 म्हणजे 2 नंतर तिसरा पॉईंट, 2 नंतर तिसरा म्हणजे हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा, म्हणजे हा पॉईंट येईल. हा कोणता पॉईंट असणार आहे आपला, 2 इंटीजर 3/5. आता 2 इंटीजर 3/5 म्हणजे काय, हे दोघांचा मल्टिप्लिकेशन 10 आणि +3 म्हणजे 13/5. 13/5 म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा पॉईंट 0 पासून 13 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आता पहा 0 पासून हाच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे हे किती आलेलं आपला 13/5. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट आपण नंबर लाईनवर इंडिकेट केलेला आहे. 2 इंटीजर 3/5 होता म्हणून 2 नंतर घेतलेला आहे पॉईंट. कितवा पॉईंट, तिसरा पॉईंट. आणि आपण टोटल 5 पार्ट केले ते म्हणून हा 5 आलेला आहे तो. आता यासाठी आपण दुसरी सेकंड लाईन नंबर लाईन काढू. आपण एक नंबर लाईन काढू. ओके, सर्व पॉझिटिव्ह नंबर आहेत म्हणून निगेटिव्ह काही घ्यायची गरज नाही आपणास. मग आपण इथे 0 घेऊ, इक्वल डिस्टन्स घेऊ, जवळपास अंदाजे 2 आणि 3. तर आता इथे 1, हा 2 आणि 3. आता प्रत्येकाचा डिनोमिनेटर किती आहे, 4 4 4. 4 डिनोमिनेटर आहे म्हणजे आपणास काय करावं लागेल, याच्यात 3 पॉईंट घ्यावे लागतील. प्रत्येक युनिटमध्ये 3 पॉईंट जर आपण ॲडजस्ट केले
इक्वल डिस्टन्सवर, तर म्हणजे हे किती पार्ट होतात 1 2 3 4 झाले. 4 इक्वल पार्ट झालेले आहेत. याचे पण 4 इक्वल पार्ट करू म्हणजे 1 2 आणि 3 आणि हा चौथा पार्ट 1 2 3 4. आता आपणास 3/4 म्हणजे प्रत्येकाचे आपण किती पार्ट केलेले आहेत 4. हा कोणता आहे मग पहिलाचे 0 पासून प्रत्येकाचे आपण 4 पार्ट केलेत म्हणजे हा कोणता होईल 1/4. हा कोणता होईल दुसरा पार्ट आहे 0 पासून 4. हा तिसरा पॉईंट आहे 0 पासून आणि टोटल पार्ट केले आपण 4 आणि हा कोणता आहे चौथा पॉईंट आहे आणि 4 पार्ट केले म्हणजे 4/4 म्हणजे काय 1 आन्सर आलेलं आहे आपलं हे. आता मग हा पॉईंट कोणता होईल 5/4. हा होईल 6/4. हा 7/4. हा कोणता होईल मग 2 म्हणजे काय 8/4. 8/4 म्हणजे 2 बरोबर आहे. आणि हा येईल 9/4. हा 10/4. याप्रमाणे आपणास काढता येतील. आपणास कोणता पॉईंट दाखवायचा आहे 3/4. 3/4 म्हणजे हा पॉईंट 3/4 हा पॉईंट येईल आपला. हा आपला 3/4 आलेला आहे. नंतर 5/4. 5/4 हा पॉईंट 5/4. नंतर 2 इंटीजर 1/4 म्हणजे 2 नंतर 1/4. 2 नंतर पहिलाच पॉईंट 2 नंतर हा पहिलाच पॉईंट हा येईल म्हणजे हा कोणता होईल 2 इंटीजर 1/4. याचाच अर्थ काय होतो 2 × 4 8 आणि +1 म्हणजे 9/4 म्हणजे हा पॉईंट 0 पासून 9th आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9/4. याप्रमाणे आपण हे सर्व नंबर लाईनवर इंडिकेट केलेले आहेत. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.